ऑगस्ट 2024 मध्ये हरेगाव येथे दाखल अॅट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी शुभम माघाडे याचा 9 मार्चच्या सायंकाळी शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृह हरेगाव रोड येथे अपघात होऊन मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेत कोणताही संबंध नसताना देखील केवळ नानासाहेब गलांडे यांच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे कट कारस्थान तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र काही लोकांनी सुरू केले असून माघाडे यांच्या अपघातासह या प्रकरणाला वेगळे वळण देणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी। तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन, संदीप मगर यासह समाज माध्यमांवर खोट्या अफवा आणि बदनामी करत असलेल्या यूट्यूब चॅनल विरोधात गुन्हा दाखल करावा। याकरिता उंदीगाव व हरेगाव येथील ग्रामस्थांसह अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन देण्यात आले। तसेच देण्यात आलेल्या निवेदनाच्या मागण्यांवर उचित कारवाई न झाल्यास अखंड मराठा समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा निवेदनकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलाय। गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर शहरात व ग्रामीण भागामध्ये एक काही ठराविक मंडळी आहेत ते समाजाला व इतर समाजातील लोकांना ब्लॅकमेलिंग करून वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांना ब्लॅकमेलिंग करीत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी हरेगाव अॅट्रॉसिटी प्रकरणातील जो फिर्यादी होता त्याचा अपघाती निधन झालं, परंतु काही मंडळींनी तो घातपात आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू असं करू, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने गलांडे कुटुंबीय असेल किंवा तालुक्यातले जे काही मराठा समाज असतील, इतर समाज असतील, त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे हे प्रकार चालू आहे। यापुढील काळामध्ये अखंड मराठा समाजाच्या वतीने असा जर निष्कारण कोणाला निरपराध लोकांना जर त्रास दिला गेला तर आम्ही मोठ्या प्रमाणात मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार आहोत। पोलीस विभागाने आणि सर्व डिपार्टमेंटने याबाबत दखल घेतली पाहिजे की अशा म्हणजे काही कारण नसताना जर कोणी अशा धमक्या देणार असेल आणि ब्लॅकमेलिंग करणार असेल तर अशा लोकांचा त्यांनी पायबंद घातला पाहिजे। यापुढील काळात अशा घटना घडल्या तर अखंड मराठा समाज शांत बसणार नाही असं मी हरेगावचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जो मूळ फिर्यादी होता त्याची काल जी ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली, त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित समोरच्या व्यक्तींनी माननीय DYSP साहेबांकडे व तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज केला होता की ह्या प्रकरणाची घातापाताची शक्यता आहे, याची चौकशी करण्यात यावी। त्याच्यानंतर त्या समोरच्या व्यक्तींनी सोशल मीडिया न्यूज चॅनलवरती अशी माहिती पसरवली की याच्या घातापातामागं हे गलांडे कुटुंबीय आहे किंवा हरेगावचं जे अॅट्रॉसिटी प्रकरण झालं त्याचा याला हात आहे, अशा प्रकारची त्यांनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला व एक मोर्चा काढण्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा त्यांनी कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता। म्हणून पूर्ण गलांडे कुटुंबीय व हरेगावचे जे ग्रामस्थ आहेत ते घाबरून गेलेले होते की पुन्हा एकदा गावात जातीवाद होतो किंवा काय होतो, अशा प्रकारचं ते घाबरून गेलेले असल्याकारणाने आज आपण सगळ्या गावकऱ्यांना घेऊन जेवढे होते गलांडे कुटुंबांना घेऊन आपण माननीय SP साहेबांना भेटलो। SP साहेबांना आपण प्रॉपर निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर त्यांना फक्त हेच सांगितलं की संबंधित जे प्रकरण आहे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करावी। त्या चौकशी अंतर्गत जे काही गुन्हेगार असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही प्रखरपणे समोर मांडाव्यात। आणि SP साहेबांनी जी आपण चर्चा केली त्यामध्ये असंच दिसलं की संबंधित मुलाचा मृत्यू हा ॲक्सिडेंटमध्ये झालेला आहे, तो स्वतःहून त्या ट्रॅक्टरला जाऊन धडक झालेली आहे व त्यामध्ये ते आय थिंक 1 आणि 2 असे 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे घातापाताची शक्यता नाही आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा त्याच गोष्टी समोर येणार आहेत। त्याच्यामुळे मी विनंती करतो सर्वांना की 2 समाजांमध्ये जातीवाद होईल, जातीभेद होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका, अफवांना पेव फुटू देऊ नका। जे काही प्रकरणं असतील ते आपण कायदेशीर मार्गाने चौकशी करून माननीय SP साहेब असतील किंवा माननीय कोर्ट असेल या मार्गाने आपण पुढे जाऊया। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान आणि कायद्याचा मार्ग शिकवलेला आहे, तर त्या मार्गानेच आपण जाऊया। उगाच 2 समाजात तेढ निर्माण होईल, वादग्रस्त परिस्थिती निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी समाजात करू नका, एवढी विनंती करतो। धन्यवाद। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।